नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही तुमचं घर असं बाहेरून, आतून अगदी व्यवस्थित पारखून बघितलंय का कधी? तुमचं घर मोठं आहे का छोटं आहे? तुमची खोली असेल तर ती मोठी आहे का छोटी आहे? कोणाची सगळ्यात मोठी आहे, कोणाची लहान आहे, वगैरे, वगैरे. नसेल तर बघा. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच बघावंसं वाटेल. त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत ऐकत राहा आणि बघत राहा. मोठं, छोटं, गोल-गोल, चौकोनी, जड, हलकं. घरं खूप प्रकारची असतात. ती वेगवेगळ्या प्रकारची का असतात? ते समजून घेऊया. स्वतःचं घर बनवूया. घर कसं बांधतात ते आमची छोटी आर्किटेक्ट दाखवेल ना तुम्हाला. सगळ्यात उत्तम घर ही गोष्ट लिहिली आहे नताशा शर्मा यांनी. चित्र काढली आहे कावेरी गोपालाकृष्णन यांनी. मराठी अनुवाद केला आहे जुई कुलकर्णी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. मी एक आर्किटेक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे आर्किटेक्ट म्हणजे काय असतं ते? आर्किटेक्ट म्हणजे इमारतींचा आराखडा बनवून त्या बांधतात. त्यांना इमारती आणि घरं आवडतात ना? मलाही हेच आवडतं. म्हणून तर आई मला म्हणते माझी छोटी आर्किटेक्ट. आपल्याला घर बांधायचं असेल तर त्यासाठी एखादी मोकळी जागा असण्याची गरज असते. आपलं घर घनदाट जंगलात असू शकतं, उष्ण वाळवंटात असू शकतं, उंचच उंच पर्वतावर असू शकतं. आपलं घर बर्फाच्छादित प्रदेशातही असू शकतं. घनदाट जंगलात म्हणजे फॉरेस्टमध्ये, उष्ण वाळवंटात म्हणजे कुठे? डेझर्ट एरियामध्ये. बरोबर. उंचच उंच पर्वतावर म्हणजे कुठे? माउंटेन्सवर. आणि बर्फाच्छादित प्रदेशात म्हणजे कुठे? जिथे स्नोफॉल होतो, खूप थंडी असते. हां, अशा ठिकाणी. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाळी प्रदेशातही आपलं घर असू शकतं. एखाद्या चिखलानं माखलेल्या हिरव्यागार खेड्यातही एखाद्याचं घर असतं. आणि उंचच उंच इमारती असलेल्या खूप मोठ्या शहरातही घर असतातच. किंवा घराच्या आतही एक घर असतं. तुम्ही खेळतात ना घर घर, तेव्हा घराच्या आत घर बनवतात छोटंसं. हो ना? तेही एक घरच असतं ना? घर बांधण्यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज असते. हे साहित्य इकडे-तिकडे शोधावं लागतं. जंगलात लाकूड असतं. पर्वत फोडून दगड जमवता येतात. आर्क्टिकसारख्या ध्रुवीय प्रदेशात बर्फ असतो. ध्रुवीय प्रदेशात म्हणजे कुठे? पोलार रिजन. खेड्यात भरपूर चिखल असतो आणि छपरासारखी मोठी मोठी पानं आणि बांबूची झाडं असतात. शहरात विटा, सिमेंट, स्टील आणि काचा असतात. विटा म्हणजे ब्रिक्स, काचा म्हणजे ग्लास. घरासाठी केवढं तरी सामान लागतं. घर बांधायच्या आधी आपल्याला काय हवंय ते माहीत असलं पाहिजे. बर्फापासून बनवलेलं इग्लू आपल्याला थंडी वाजू देत नाही. लाकडी आणि दगडी उतरत्या छपराची घरं छतावर पावसाचं पाणी आणि बर्फ साचू देत नाहीत. याला म्हणतात स्लोपिंग रूफ्स. उतरत्या छपरा म्हणजेच स्लोपिंग रूफ्स. मूळ अमेरिकन लोकांचं टिपीज हे तंबूसारखं घर काठ्यांनी बनवलेलं असायचं.
काठ्यांवर प्राण्यांची कातडी गुंडाळून ते बनवत असत. ह्या घरात आरामात राहता येत असे. शिवाय ते पटकन गुंडाळून कुठेही नेता येत असे. ही गोष्ट आहे खूप पूर्वीची. मूळ अमेरिकन म्हणजे नेटिव्ह अमेरिकन्स जे होते ना, ते टिपीज अशा घरांमध्ये राहायचे. ते कसं बनलेलं असायचं चित्रात तुम्हाला दिसेल. मचाणावर बांधलेली घरं पाण्यापासून आपलं संरक्षण करतात आणि जंगली जनावरांपासून सुद्धा. तुम्ही जर जंगलात फेरफटका द्यायला गेलात ना, म्हणजेच तुमची ती सफारी करायला गेलात ना, तर ही मचाणं तुम्हाला दिसतील तिथे. दीज आर कॉल्ड एलिव्हेटेड हाऊसेस. एकदा एकदा का जागा आणि योग्य ते साहित्य असलं की आपल्याला घर बांधायला सुरुवात करता येते. कुठलंही काम करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी ही केलीच पाहिजे, हो की नाही? तसंच घर बांधण्यासाठी सुद्धा तुम्हाला जे काही लागणार आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. ऐनवेळी फजिती नको ना. हे राहिलं, ते राहिलं. मग तो खिळा ठोकायला राहिला. मग ते रूफ पडायचं ना डोक्यावर तुमच्या. म्हणून आपलं घर लहान, मोठं कोणत्याही आकाराचं आणि प्रकारचं असू शकतं. छोटीशी गोल-गोल मातीची साकारलेली झोपडी किंवा टोलेजंग आकाशाला भिडलेल्या गगनचुंबी इमारती, आईस्क्रीमच्या कोनसारखं टिपी, केकसारखे गोल मंगोलियन यर्ट, अर्धगोल आकाराचं इग्लू, भल्या मोठ्या किल्ल्यासारख्या आकाराचं किल्लाच की हो. बरं, तुम्हाला जर वेगवेगळी घरं कशी असतात याचं डिटेल आयडिया हवी असेल तर गोष्ट शेवटपर्यंत ऐकत राहा आणि बघत राहा. काय बरं? किल्लेच की हो. आपण किल्ल्यांबद्दल बोलत होतो की नाही? टोलेजंग बिल्डिंगी असतात ना आजकाल शहरांमध्ये. तसे पूर्वी मोठे मोठे किल्ले असायचे, राजवाडे असायचे. शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट आहे ती. तिथे मोठे मोठे किल्ले बांधायचे किंवा एकदम चकचकीत घर. माझं आहे तसं. पण या सगळ्यात उत्तम घर म्हणजे कुठलं? सांगा, सांगा. ज्या घराला माणसं घर पण देतात, असं घर. आणि तुमच्यासारखी गोड गोड लहान मुलं गोंधळ घालतात, असं सुद्धा घर छानच वाटतं, हो की नाही? हम्म. बरं, जगभरातली घरं कशी असतात ते पाहूया. यर्ट हा एक घराचा प्रकार आहे. ही घरं मंगोलियात आढळतात. मंगोलिया हा एक देश आहे. लाकडी सांगाडा आणि चटया यांपासून ती बनवतात. हे घर इतकं हलकं असतं की याचे सुटे भाग करून ते घोडे आणि याकवर लावून सहज नेता येतात. दुसरा प्रकार आहे टिपीज. उत्तर अमेरिकेतल्या म्हणजेच नॉर्थ अमेरिकेतल्या आदिवासी भागात लांब काठ्यांना प्राण्यांच्या कातडीने गुंडाळून घरं बनवतात. त्यांना म्हणतात टिपीज. या टिपींनाही चटकन गुंडाळून कुठेही घेऊन जाता येतात. पुढचं आहे तोडा डोगल. भारतात तोडा या आदिवासी जमातीच्या झोपड्या अर्धगोल आकाराच्या असतात. या झोपड्या बांबूनी बनवलेल्या आणि पानांनी शाकारलेल्या असतात. आत जाण्यासाठी सरपटत जाता येईल एवढीच जागा असते. त्यामुळे जंगली जनावरं आत येऊ शकत नाहीत. तोडा जमातीचे आदिवासी दक्षिण भारतातील निलगिरी पर्वताच्या परिसरात राहतात. सदर्न इंडियाच्या निलगिरी पर्वताच्या परिसरात राहतात. पुढचं आहे इग्लू. इग्लू ऐकलंय तुम्ही? कुठे असतं हे? पोलॅर रिजन्समध्ये. बरोबर. अँटार्क्टिका वगैरे वगैरे अशा ठिकाणी इग्लू असतं.
का बरं इग्लू सारखंच घर तिथे बांधतात सांगा बरं? बरं, मी सांगते. बर्फाच्या विटा घट्ट बसवून गोल उबदार इग्लू बनवलं जातं. हे तुम्हाला ठाऊक होतं का? बाहेरच्या 40 डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा बर्फाचे हे इग्लूज खूप उबदार असतात. कॅनेडियन ध्रुवीय प्रदेशात आणि ग्रीनलँडमधील थल इथे इग्लू असतात. अदर दॅन अंटार्क्टिका, कॅनेडियन पोलार रिजनमध्ये आणि ग्रीनलँडमधील थल इथे इग्लू आढळतात. स्टिल्ट ह्या घराचा आकार कसा दिसतोय? एखाद्या किड्यासारखा पाण्यात किंवा जमिनीत स्टिल्ट म्हणजे खांब रोवून त्यावर बांधलेली घरं. ही घरं थंड असतात. सहसा आग्नेय आशियामध्ये अशी घरं असतात. आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट एशियामध्ये अशी घरं असतात. मग कशी वाटली माहिती? आणि तुम्ही जर आर्किटेक्ट होणार असाल मोठे होऊन, तर ही माहिती तुमच्या खूपच उपयोगी येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. परत भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत टाटा.